बघा आपण लेक्चर मध्ये शिकत होतो की बघा आपला जे रेक्टम असते 3 पार्ट मध्ये डिवाइड केलेला असतं. किती पार्ट मध्ये? 3 पार्ट मध्ये रेक्टम डिवाइड केलेलं असतं. अपर मिडल आणि लोअर. सर कोण कोणतं सर? अपर मिडल लोअर या 3 पार्ट मध्ये आपलं रेक्टम डिवाइड केलेलं असतं. आर यस ऑर नो? यस सर. आणि नंतर सर आपलं जे रेक्टम असतं का ते वॉटर रिडॉप्शन करण्याचं सर काम करतं. आपल्या ह्युमन बॉडी मध्ये सर काय करतं? वॉटर रिडॉप्शन करण्याचं सर काम करतं आपल्या ह्युमन बॉडी मध्ये. आणि जे काय आपल्या ह्युमन बॉडी मध्ये इलेक्ट्रोलाइट असतात का त्याचा सुद्धा सर ते काय करतं? रिडॉप्शन करतं आपल्या ह्युमन बॉडी मध्ये. जर गडे आपले इलेक्ट्रोलाइट कमी झाले आपल्या ह्युमन बॉडी मधले तर माणसाला वीकनेस येते आणि माणूस अशक्त होतो. क्लिअर ना? क्लिअर सर. तर याचं सर्वात महत्वाचं फंक्शन सर काय असतं? सर्वात महत्वाचं फंक्शन असं जी रिडॉप्शन ऑफ वॉटर अँड रिडॉप्शन ऑफ इलेक्ट्रोलाइट. क्लिअर ना? क्लिअर सर. नंतर बघा आपण शिकलो ब्लड सप्लाय. ओके. रेक्टॉल आर्टरी सर या रेक्टमला काय करते? ब्लड सप्लाय पुरवते. आणि सर या रेक्टमला नर्व सप्लाय कोण पुरवतो? पॅरासिम्पॅथॅटिक नर्व आणि सिम्पॅथॅटिक नर्व सर याला आपल्या रेक्टमला काय करते? नर्व सप्लाय पुरवण्याचं काम करते. कोण करते सर? सिम्पॅथॅटिक आणि पॅरासिम्पॅथॅटिक नर्व याला नर्व सप्लाय करण्याचं काम करते. हा या ना? हा सर. नंतर सर असतो सर कॅन्सर. ओके. डिझीज. ओके. डिझीज ऑफ रेक्टम. ओके. सर कॅन्सर वगैरे होऊ शकतो. ओके. कॅन्सर ऑफ रेक्टम. जर कडे आपण खराब अन्न पदार्थ जर खाल्ले किंवा जर आपण शिळ पदार्थ जर खाल्लं कडे जास्त तर खराब तेलामधले किंवा एक्सपायर झाले जर आपण पदार्थ जर खाल्ले सेवन केले तर सर रेक्टमचा कॅन्सर होतो. किंवा जो पदार्थ कार्सिनोजेनिक आहे का जर आपण तो खाल्ला तर या रेक्टमचा आपला कॅन्सर होऊ शकतो. किंवा ज्या सबस्टन्स मध्ये कॅन्सर सेल असते प्रेझेंट जर आपण तो पदार्थ जर खाल्ला तर या आपल्या रेक्टमचा कॅन्सर होऊ शकतो. अरे हा या ना? हा सर. तो बस इतना आज के लेक्चर में. जय हिंद, जय भारत.